नमस्कार मित्रांनो, शिवप्रसाद दादांचा आज विवाह सोहळा आहे। माझ्यासोबत माझ्या नणंदबाई आणि माझी भाची आहे। सर्वप्रथम आम्ही विवाहस्थळी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। अतिशय सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी होती। सर्वांचं लक्ष वेधणारी ही गणपती बाप्पाची मूर्ती। कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करत असतो आणि म्हणून या विवाहस्थळी देखील गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। संध्याकाळी सर्वांच्या साक्षीने विवाह सोहळा तर पार पडलाच, परंतु दुपारी वैदिक पद्धतीने देखील विवाह सोहळा पार पडला होता। आपण सर्वजण त्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊयात। वैदिक पद्धतीचा विवाह आहे। आपण या ठिकाणी वैदिक पद्धतीचा विवाह करून कन्यादान पूर्ण करणार आहोत। आपल्याकडे सर्व पाहुणे मंडळी आली आहेत असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरून कुलदेवताच्या आशीर्वादानं, गणेशाच्या आशीर्वादानं विवाह आरंभ। गणनायकं गजमुखं मोरे स्मरा सिद्धं सदा मंगलं मुदोर्यो शिवं भवतु सावधान। विष्णुला कमला शिवाशी गिरिजा कृष्णा देवताचे चिंतना सावधान। ग्रामदेवताचे चिंतना सावधान। दया जाते वनस्पतया जांद्र विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा। वैदिक पद्धतीने दुपारी विवाह सोहळा पार पडला। मंगलाष्टके झाल्यानंतर या ठिकाणी कन्यादानाचा विधी पार पडत होता। नववधू प्रीतीचे वडील या ठिकाणी कन्यादानासाठी आलेले होते आणि मग या ठिकाणी कन्यादानाचे विधी देखील पार पडले। कन्यादान हरि ओम गणानंदवा गणपतिं हवामहे मजोममाहमजानिगर्भधमातुमजाति गर्भधम्मा वृष्णिमातरः सुभञ्जावानो विदधे कुजगमयः अग्निरब्बामनवः सूरजगसो विश्वेनो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः भद्रं वसेमाक्षभिर्जत्राः दिरैरङ्गे दृढोभाकुशसमाभिर्व्यजे महिदेवहिदञ्जदायुः वृद्धश्रवाः सुतिनः भोगा विश्ववेदाः सुतिन सार्क्षो हरिणनेभिः सुतिनो बृहद्दधातु तर्क्षको जान्तिः पृथिवी जान्तिरापः जान्तिरोखदयः जान्तिः वनस्पतयः जान्तिर्विश्वे देवाः जान्तिर्ब्रह्म जान्ति सर्वको जान्तिः जान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिधि समेहते ततो नो भयं गुरुजन्नः गुरुप्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः। वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिधि शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिधि।
वैदिक पद्धतीने विवाह सोहळा सर्वांच्या साक्षीने पार पडला। मंगलाष्टके झाली आणि त्याचबरोबर कन्यादानाचा विधी देखील पार पडला। या विधीच्या वेळेस महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेमध्ये नवरदेव आणि नवरी अतिशय सुंदर दिसत होते आणि यांच्याच वेशभूषेला साजेची वेशभूषा देखील आमच्या क्षितिजा आणि आद्याची होती। अस्सल महाराष्ट्रीयन वेशभूषा, नाकामध्ये नथ आणि त्यांनी आपले हे क्षण नवरदेव नवरीसोबत सुद्धा या ठिकाणी टिपले होते। झाली पत्रिकेत आज नृत्यमाळ निमंत्रणाक्षरे, ओठ सकलांचे नाव पावन संत सेनाजींचे स्मरे। दुपारी वैदिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी सर्वांच्या साक्षीने अतिशय भव्य आणि दिमागदार पद्धतीने विवाह सोहळा पार पडला। शिवप्रसाद पारवे आणि प्रीती यांचा विवाह सोहळा सर्वांच्या साक्षीने अतिशय भव्य आणि दिमागदार पद्धतीने पार पडला। हे आहेत आमचे बंधू नितीश आणि माझा अतिशय लाडका भाचा, तो आहे श्रीवर्धन। कशा आद्या तुझ्या उंचीने आजी झाकून गेल्या। मित्रांनो, लग्न समारंभ म्हटलं की आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक या सर्वांची आपुलकीने होणारी भेट असते आणि त्यानिमित्ताने आमच्या सर्व खजिने परिवाराची, आमच्या नातेवाईकांची भेट आम्ही या ठिकाणी आमच्या स्मृतीच्या कॅमेरामध्ये कैद केलेली आहे आणि ती आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी शेअर करत आहोत। या व्हिडिओच्या शेवटी नवदाम्पत्याचे अतिशय सुंदर आम्ही फोटो या ठिकाणी शेअर करत आहोत। त्या फोटोंचा, आमच्या सर्व आठवणींचा आनंद घ्या। पार्वती मकरात सजली। मित्रांनो, विवाह सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने आणि भव्य रीतीने साजरा झाला आणि लक्ष्मीच्या पावलांनी प्रीतीच्या घरामध्ये आगमन झालं। उभय त्यांना पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।